जपान जगाच्या नकाशावरील एक अत्यंत प्रगतशील राष्ट्र. राष्ट्रप्रेम आणि स्वयंशिस्त ही जपानची वैशिष्ट्य. राखेतून निर्माण झालेलं राष्ट्र. जपान पाहायचं अनेक वर्ष मनात होतं आणि एकदाचा तो योग आलाच. जपान म्हटलं की टोकियो आणि टोकियो म्हटलं की स्कायलाइनर्स, टोकियो टॉवर. टोकियोच्या या 100 वर्ष जुन्या पुलावरून नयनरम्य दृश्य बघता येतं. खाद्य संस्कृती अनुभवता येते. जपानी लोकांचं फिश, मासे हे प्रमुख अन्न. अर्धवट कच्च, अर्धवट उकडलेलं किंवा अर्धवट भाजलेलं खाण्यात ते धन्यता मानतात. आपल्याला मात्र पूर्ण शिजवून मागितलं तर अन्न मिळतं. टोकियो टॉवर रात्रीच्या प्रकाशात उठून दिसत असतो. संपूर्ण शहराच्या कानाकोपऱ्यातून हा टॉवर आपले लक्ष वेधून घेतो. ढगांची स्पर्धा करत रात्रीच्या वेळी निवांतपणे हा टॉवर पाहणे ही एक पर्वणीच असते. तुम्हाला आधी बुकिंग करून किंवा अगदी विंडोवर बुकिंग करून सुद्धा या टॉवरच्या वरच्या मजल्यापर्यंत जाता येते. शहराचे सृष्टी सौंदर्य न्याहाळता येते. जपानची देवळे हा सुद्धा एक औत्सुक्याचा विषय. बहुतांश देवालय ही लाकडात असतात. प्रचंड मोठे लाकडी खांब. आपल्या भाषेत बोलायचं तर भाल आणि त्यावरील लाकडी कोरीव काम. एक विशिष्ट पद्धतीचे बांधकाम ज्याच्यावर थायलंड, चीन या देशाची छाप असते, तिथल्या लोकसंस्कृतीची छाप असते. अशी ही देवालय श्राईन किंवा टेम्पल या नावाने ओळखली जातात. काहींमध्ये मूर्ती असतात, काहींमध्ये मूर्ती नसतात. जपानचं वैशिष्ट्य म्हणजे केशरी किंवा लाल रंगात रंगवलेली देवळे, आकर्षक रोषणाई आणि कागदाचे कंदील. ही लोकसंस्कृती तुम्हाला जागोजागी जपानमध्ये दिसेल. मग तुम्ही कोणत्याही शहरात असा. ओकासा, क्योटो, नारा अनेक शहरे आहेत. प्रत्येक शहरात देवळे, मंदिरे, राजवाडे, श्राईन हे सर्व असतंच. काही वेळेला तोच येतो. पण नीट बघितलं तर लक्षात येतं की प्रत्येक देवळाची रचना वेगळी आहे. त्यामागील तत्वज्ञान वेगळे आहे. जपान रेल्वे ही तितकाच औत्सुक्याचा विषय. अनेक रेल्वे कंपन्या स्वतंत्रपणे रेल्वे कारभार सांभाळतात. प्रत्येक रेल्वे कंपनीचं वैशिष्ट्य वेगळं असतं, पण स्वच्छता सर्वत्र असतेच. बुलेट ट्रेन ही विशेष प्रसिद्ध आहे. राजवाडे किंवा देवळे याच्यावरील प्रचंड मोठ्या लाकडी कामावर जे कोरीव काम असते ते आपल्या भारतीय संस्कृतीची आठवण करून देते. शेवटी आपली भारतीय संस्कृती, आर्य संस्कृती, हिंदू संस्कृती तिथे गेली. त्यामुळे त्याची ही छाप जागोजागी आपल्याला दिसते. आपली धार्मिक प्रतीके जागोजागी तिथे असतात. जपानच्या रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला फुजी पर्वताचं देखील दर्शन होतं. जपानच्या गल्ल्या, शहरातील मार्ग हे देखील तितकेच प्रसिद्ध आहे. पण त्याच वेळी क्योटो येथील हे 10,000 प्रवेशद्वार असलेलं
टोरो गेट असलेलं मंदिर हे सुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. जपानचं ते प्रतीक मानलं जातं. एका प्रशस्त टेकडीवर हजारो पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळतो. जागोजागी वळणावर वेगवेगळी मंदिरं आहेतच, पण या प्रत्येक पायरीवर एक एक लाकडी गेट आहे. प्रचंड मोठी वृक्ष कापून त्यातून ही लाकडी गेट बनवलेली आहेत. अनेक जण तुम्हाला येथे छायाचित्रण करताना दिसतात. या 10,000 पेक्षा जास्त लाकडी गेटचा मेंटेनन्स अत्यंत सुबक पद्धतीने केलेला आहे. वैराग्याचं प्रतीक असलेल्या केशरी रंगात ही सर्व प्रवेशद्वारे रंगवलेली आहे. त्याच्यावर त्यांची धार्मिक बोधचिन्हे, धार्मिक वाक्ये जपानी भाषेत लिहिलेली आहेत. गप्पांच्या ओघात तुम्ही हजारो पायऱ्या केव्हा चालून मोकळ्या करता हे तुमच्याही लक्षात येत नाही. परंतु जपानला जाणारा प्रत्येक पर्यटक क्योटोला आल्यानंतर या जागेला भेट देतोच. जपानची जी काही प्रमुख आकर्षणे आहेत त्याच्यामध्ये टोरो गेटचे हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. आजूबाजूला प्रचंड घनदाट जंगल, पक्ष्यांचे आवाज, धबधबे आणि झऱ्यांचे आवाज, मधूनच डोकावणारा सूर्य आणि शिडशिडणारा पाऊस याच्या साथीने तुम्ही हा पर्वत चढत असता. खाली उतरल्यानंतर सातत्याने लोककला सादर होत असतात. जपानी संस्कृतीची तोंड ओळख तुम्हाला करून दिली जाते. स्थानिक उत्पादनातूनच, मग ते रेशमी वस्त्र असेल, बांबूच्या वस्तू असतील, वाद्य संगीत असेल, यातून अत्यंत आकर्षकपणे लयबद्ध पद्धतीने आणि संत पद्धतीने मंद वाद्यांवर स्थानिक नृत्य चालू असते. ही लोकनृत्य पाहणे हा सुद्धा एक विलक्षण अनुभव असतो. येणारा प्रत्येक पर्यटक तिथे रेंगाळतो, थांबतो. जपानमध्ये जागोजागी तुम्हाला असे नृत्य आविष्कार अनुभवायला मिळतात. आपली लोकसंस्कृती येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसमोर जावी, येणाऱ्या प्रत्येक भक्तांसमोर जावी ही त्यांची इच्छा असते. जपानची जंगले ही देखील विलक्षण आहे. अगदी मंकी हिल असो किंवा बांबू फॉरेस्ट असो, प्रत्येक जंगलाचं संवर्धन अतिशय काळजीपूर्वक केलेलं आहे. ही जंगल आहेत की गार्डन आहेत इतका संशय तुम्हाला जागोजागी येतो. निसर्गाला देव मानल्यानंतर, वृक्षवल्ली हीच ईश्वर हे मानल्यानंतर त्याची संवर्धन आणि जोपासना आपोआप होतेच. पण निसर्गाची जोपासना राखणे, इथल्या प्राणी मात्रांवर प्रेम करणे हे देखील जपानी व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे. जपानमध्ये अनेक ठिकाणी गार्डन ही खास पर्यटकांसाठी आकर्षणाचे बिंदू ठरतात. या गार्डन मध्ये सुद्धा त्यांची पूर्वीची घरांची रचना, बांबूचा त्यातील वापर, लाकडांचा वापर, वनसंपत्ती याचे सुरेख मांडणी केलेली असते. जपानमधील कोणतेही गार्डन असो, छायाचित्रकारांना ती एक पर्वणी असते. गार्डन मध्ये अनेक झाडे अनेक आकाराने सजवलेली असतात. त्यामध्ये
झरे, तलाव, विविध प्रकारच्या मूर्ती या देखील असतात. अगदी भारताचे बोधचिन्ह असलेला अशोक स्तंभही तुम्हाला जागोजागी दिसतो. काही ठिकाणी आपल्याला अभिमान वाटावा अशा पद्धतीने त्याची जोपासना केलेली असते. कारण बौद्ध संस्कृती बरोबर आपला हा सांचीचा स्तंभ शांतीचं प्रतीक सुद्धा तेथे पोचलेला आहे. बौद्ध धर्म असला तरी त्याच जोडीला अनेक देवदेवतांच्या मूर्तीही तिथे असतात. अनेक प्रकारच्या धातूने बुद्ध मूर्ती सजवलेल्या असतात. प्रत्येक बुद्ध मूर्तीचे वैशिष्ट्य वेगळे असते. लाकडाचे खांब एवढे मोठे असतात की त्यातून लहान मुले आरामात आरपार जाऊ शकतात. अंधश्रद्धेमुळे अनेक वयस्कर माणसेही त्यातून ये जा करतात. या बुद्ध मूर्तींच्या देवळात अनेक रत्ने, प्रेशियस स्टोन्स याची जपवणूक केली असते. त्याचे दागदागिने असतात आणि सजावटही असते. तुम्ही अधिक सखोल माहिती घेतली तर ही सर्व माहिती तिथले पुजारी किंवा समाजसेवी, स्वयंसेवक हे तुम्हाला आनंदाने देतात. जपानमध्ये टीप घेण्याची पद्धत नाही, मानधन घेण्याची पद्धत नाही. त्यामुळे हे सर्व अगदी आनंदाने मोफत केले जाते. जपानमधली कुंपणे हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. बांबूचा वापर जागोजागी तुम्हाला केलेला दिसेल. स्थानिक अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारची फळे, चीज, पनीर हे देखील शाकाहारी मंडळींसाठी असतात. पण त्याचबरोबर मांसाहारी लोकांसाठी सुद्धा अनेक प्रकारचे मच्छी, मटणाचे प्रकार वाफवून, शिजवून, भाजून किंवा उकडून दिले जातात. आपल्या मोदकांप्रमाणेच अनेक पदार्थात मध्ये स्टफ भरून मोमोज प्रकाराने अनेक खाद्यपदार्थ दिले जातात. जपानमधील रेल्वे म्युझियम हे देखील प्रसिद्ध आहे. तुम्हाला रेल्वेची अगदी आंतरबाह्य ओळख होण्यासाठी या म्युझियमला भेट देणे आवश्यक आहे. जपानमधील अनेक शहरात जुन्या राजधान्या होत्या. प्रत्येक राजधानीच्या ठिकाणी मूळ राजवाडे यांचे जतन केलेले आहे, संवर्धन केलेले आहे. ते राजवाडे बघणे, त्यावेळी लोकसंस्कृती कशी होती, राजधर्म कसा पाळला जायचा, राज्यकारभार कसा केला जायचा याची सचित्र माहिती अगदी उदाहरणासहित तुम्हाला स्वयंसेवक देत असतात. ऑडिओ गाईड सुद्धा उपलब्ध असतात. राजवाड्यातही राजाच्या सिंहासना इतकेच मंदिरालाही महत्व असते. काही मंदिरांमध्ये काही विशिष्ट लोकांच्या अस्थी, साधू संतांच्या अस्थी जपलेल्या आहेत. त्यालाही देवत्व प्राप्त झालेले असते. त्याचीही पूजा अर्चा केली जाते. अनेक देवळात गेल्यानंतर तुम्हाला चीनची किंवा थायलंडची आठवण येते. पण या देवळातील सात्विकता, शांतता ही वाखाणण्यासारखी असते. अनेक शहरात माहिती आणि दूरसंचार विभागाचे टावर आहेत. आपल्या आकाशवाणीप्रमाणेच हे टावर असतात. पण ते आजही कार्यरत आहेत आणि त्याच्यावरील रोषणाई ही
पर्यटकांना आकर्षित करीत असते। या प्रत्येक टॉवरला तुम्ही भेट देऊ शकता। त्या टॉवर खालील वस्तू संग्रहालय, बाजारपेठ यांना देखील आपण भेट देऊ शकता। प्रत्येक गोष्टीचे व्यापारीकरण करणे ही जपानी लोकांची आणखी एक कला। टॉवरवरून खाली दिसणारे क्रॉसिंग, पादचारी मार्ग याची अशी काही स्तुती आणि जाहिरात केली जाते की भारतात किती वेळा तुम्ही फुटपाथ वरून चालला असाल, क्रॉसिंग केलं असाल, तरी जपान मधल्या प्रत्येक क्रॉसिंगचे, फुटपाथांचे, रेल्वे मार्गांचे तुम्ही छायाचित्रण करताच। जपानचे स्तूप हे देखील तितकेच प्रसिद्ध आहे। प्रत्येक शहरामध्ये राजवाडे आणि स्तूप, मंदिरे ही असतातच। काही त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात। जपानमधल्या गगनचुंबी इमारती, त्यावरील स्कायवॉक याची देखील उत्तम सोय असते। तुम्ही क्षणार्धात 70 किंवा 80व्या मजल्यावर असता। इतक्या उंचीवर गेल्यावर तुम्हाला 4-4 मजली सरकते जिने असतात। या सरकत्या जिन्यावरून तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहत शहराचे निरीक्षण करत सरकत असता आणि वरती गेल्यानंतर एक वेगळीच दुनिया तुमच्या समोर येते। वरती हेलिपॅड्स असतात, छायाचित्रणासाठी मुबलक पॉइंट्स असतात आणि शहराचे अगदी 8 बाजूनी विहंगम दृश्य दिसत असते। वरून पत्त्यातल्या खेळण्यांप्रमाणे दिसणाऱ्या या इमारती पाहणे, त्या जागा ओळखणे, त्यांची माहिती घेणे यात पर्यटक रंगून जातात। प्रत्येक शहरात अशा 2-3 गगनचुंबी इमारती निवडून तिथे ऑब्झर्वेशन डेक केलेले तुम्हाला जाणवते। मग त्या इमारतीमध्ये पर्यटकांसाठी आवश्यक असणारी शॉपिंग कॉम्प्लेक्स, मत्स्यालय, म्युझियम्स, आर्ट गॅलरीज हे सर्व काही असते। संपूर्ण इमारतीवर LED टीव्ही लावून, स्क्रीन लावून विविध प्रकारच्या जाहिराती करणे आणि जपानची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणे हे आणखी एक वैशिष्ट्य जपानचं आहे। आपण न्यूयॉर्क शहरात आहोत, हाँगकाँग मध्ये आहोत की जपान मध्ये आहोत याचा संभ्रम निर्माण होतो। बरं, इतकं बेमालूमपणे चालू असतं की तुम्हाला चालता चालता अचानक एखाद्या इमारतीवर हे स्क्रीन दिसू लागतात आणि मग आजूबाजूच्या सर्वच इमारती म्हणजे एक मोठा चित्रपटगृहच होऊन जातो। क्योटो शहरात नदी किनारी दोन्ही बाजूला प्रचंड जाहिराती करून त्याचेही व्यापारीकरण करण्यात आलेले आहे। तुम्हाला छोट्या छोट्या नौकातून फिरवले जाते। आजूबाजूला रोषणाई असते, आकाशकंदील असतात आणि एक धावणारा माणसाची जाहिरात बघण्यासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च करून छायाचित्रणही करून घेत असता, सेल्फी काढून घेत असता। तुम्हाला युरोपियन कंट्रीज, व्हेनिस सर्वांची आठवण या एकाच शहरात येते। परिपूर्ण पॅकेज देणे आणि प्रत्येक गोष्टीत आपला वेगळा ठसा पर्यटकांच्या मनावर उमटवणे ही एक जपानी कला असावी।
कारण येथील प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत, निसर्गाशी समतोल राखून पर्यावरण सांभाळून केलेली आहे हे प्रत्येक वेळेला जाणवते. अशा प्रत्येक पर्यटनाच्या आकर्षणाच्या ठिकाणी खाद्य संस्कृती, खाद्य मेळे, फूड मॉल, फूड मार्केट, स्ट्रीट फूड हे सर्व काही जोपासलेले असते. तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे सर्व काही मिळते. अगदी लाखो रुपयांच्या घड्याळापासून अगदी मेड इन चायना 150-200 रुपयाच्या घड्याळापर्यंत सर्व काही येथे मिळते. जपानवर चीनने अशा प्रकारे बाजारपेठेतही अतिक्रमण केले याची जाणीव तुम्हाला होते. अर्थात भारतीय पर्यटक अधिक सुज्ञ असतो. तो या खरेदीवर फारसा वेळ घालवत नाही. आठवणीसाठी काही वस्तू घेतो, पण त्याचा जास्त वेळ हा पर्यटन स्थळांवर आनंद घेण्यातच जातो. तुम्हाला जागोजागी भारतीय पर्यटक, विशेषतः मुंबईकर भेटतात. मध्येच मराठी किंवा हिंदी भाषा ऐकू आल्यावर बरं वाटतं. आज अनेक पर्यटन संस्था जपानच्या सहली आयोजित करतात, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबासहित स्वतंत्रपणे सहल आखून फिरणारे हौशी पर्यटक आमच्यासारखे काही कमी नसतात. त्यांना फिरण्यासाठी जास्त वेळ मिळतो, निवांतपणे फिरता येते, दगदग कमी होते आणि वेळेचे नियोजन सुद्धा आपल्या पद्धतीने करता येते. जपान हा बेटांचा देश आहे, प्रदेश आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात नदी, सरोवरे किंवा अगदी समुद्र किनारे आहेतच. त्याचा योग्य वापर नौकानयनासाठी, जलवाहतुकीसाठी केलेला आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रत्येक स्थळापर्यंत रेल्वे मार्ग जोडलेले आहेत. लंडन आय प्रमाणे जायंट व्हील येथेही आहे. प्रत्येक बंदराच्या ठिकाणी तुम्हाला मोठी मोठी गार्डन, मत्स्यालय, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यांची रेलचेल पाहायला मिळते. आणि या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सार्वजनिक वाहनांनी, बसनी किंवा रेल्वेनी, सबवेनी जाऊ शकता. काही बेटांवर ओहोटीच्या वेळी पाणी नसते, त्यामुळे तेथे जाण्यासाठी रस्ते मोकळे होतात. बेटांना जोडणारा हा रस्ता किंवा एखाद्या बेटावरील पवनचक्की ही देखील पर्यटकांना आकर्षित करते. विविध टेकड्यांवरील ज्वालामुखीपासून झालेले डोंगर हे देखील जपानचे वैशिष्ट्य. त्या अनुषंगाने जोपासलेले जंगल, तेथील थंड वातावरण आणि त्यासाठी पर्यटकांची सोय म्हणून केलेला रोपवे हे सुद्धा तुम्हाला जागोजागी दिसतील. रोपवेतून फिरताना आजूबाजूचे जंगल, त्यातील फुलझाडे, वनसंपत्ती न्याहाळणे हा एक आणखी विलक्षण अनुभव असतो. जपान मधली देवालय ही बहुत करून तुम्हाला जंगलामध्येच आढळतील. जपान मधल्या जंगलातून फिरणे, देवळा आजूबाजूच्या गार्डन मधून फिरणे आणि सर्व वनसंपत्तीची जोपासना कशी केली आहे ते अनुभवणे हा देखील एक सुंदर अनुभव असतो. जपानमधील ज्वालामुखीचे पर्वत पाहणे, तेथील बदललेल्या हवामानाचा अंदाज घेणे
जपान मधल्या विविध वस्तू संग्रहालयातून सादर केलेली माहिती पाहणे, विविध राजवाड्यांना भेट देणे, ते कॅसल पाहणे, त्यातील वस्तू संग्रहालय पाहणे, लोकसंस्कृती पाहणे, हे देखील पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण असते. अगदी मोठ्या मोठ्या वस्तू संग्रहालयात किंवा राजवाड्यात देखील तुम्हाला स्थानिक खाद्यपदार्थ, वनस्पतीचा वापर करून केलेली कुंपणे याचा आनंद घेता येतो. तुमच्या समोर खाद्यपदार्थ बनवून तुम्हाला खिलवणे हा एक जपानी लोकांचा आवडीचा व्यवसाय आहे आणि याला प्रतिसादही तेवढाच मिळतो. विशेष करून नॉनव्हेजचे आयटम आपल्या पिझ्झा पद्धतीने, डोसा पद्धतीने बनवले जातात. त्यामध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचं स्टफिंग करून तुम्हाला समोर बसूनच ते खिलवले जाते. तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यात बदल केले जातात. जपानमध्ये पॅगोडाचं महत्व वेगळं आहे. येथे जागोजागी दीपोत्सव साजरे केले जातात. अनेक राजवाड्यांप्रमाणेच पाण्यामधील हा गोल्डन टारो हा देखील एक औत्सुक्याचा विषय असतो. भरतीबरोबर राजवाड्याच्या आवारात येणारे पाणी, त्यामधील जलवनस्पती आणि आजूबाजूच्या परिसरात अगदी समुद्रामध्ये उभे राहिलेले मोठे मोठे गेट्स, प्रवेश मार्गावर असलेले हरणांचे कळप आणि कागदाच्या असंख्य वस्तू, हे या राजवाड्यांचं वैशिष्ट्य आहे. हिरोशिमाला गेल्यावर मात्र तुम्ही सद्गदित होऊन जाता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी झालेला अणुबॉम्ब हल्ला, त्यामुळे झालेली कत्तल, सामुदायिक हत्या याचं सद्गदित करणारं चित्रण या हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क मध्ये आहे. समोरच जिथे प्रत्यक्षात अणुबॉम्ब पडला, लिटिल बॉय पडला, ती इमारत अजून जपून ठेवण्यात आलेली आहे. त्यातला तो लोखंडी डोम हा आता जगप्रसिद्ध असून शांतीचे प्रतीक मानले जाते. या सगळ्या करुण कहाणीमध्ये एका मुलीची कथा आहे. ती आपल्या स्वतःच्या व्याधी विसरून बळी गेलेल्यांसाठी श्रद्धांजली म्हणून कागदाचे पक्षी बनवते, अशी ती कथा. हजारो पक्षी आज तिथे कागदातून बनवले जातात आणि शांतीसाठी वाहिले जातात. हा टॉवर ऑफ सायलन्स झालेला आहे. बळींची अनेक प्रतीके, अनेक मूर्त्या येथे आहेत. त्या काळात तुम्हाला नेण्यासाठी हे वास्तविक चित्रण वास्तूच्या रूपाने उभं आहे. तुम्ही गाईड घेतला नाही तरी जागोजागी माहितीचे फलक आहेत. प्रत्येक मूर्ती कशाचे प्रतीक आहे ते तिथे समजावून सांगितले जाते. एका प्रशस्त नाट्यगृहाची काय अवस्था झाली त्याची प्रतिकात्मक माहिती इथे दिली जाते. आजूबाजूला नवीन हिरोशिमा शहर वसलेले आहे. पीस मेमोरियल पार्क मध्ये शेकडो एकर जमिनीमध्ये
हे स्मारक पसरलेले आहे. जपान मधले ज्वालामुखीचे पर्वत, हाकोने येथील गरम पाण्याचे झरे, त्यासाठी निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी रिसॉर्ट, ही देखील एक जपानची ओळख आहे. आजूबाजूला ज्वालामुखीचे पर्वत असल्यामुळे आणि जपानमधील एक अत्युच्च जागा असल्यामुळे इथलं वातावरण नेहमीच आल्हाददायक आणि सतत बदलणारे असते. तुम्हाला रोपवेने अगदी पर्वताच्या टोकावर नेले जाते. आजूबाजूलाही पर्वत असतात. धुकं आणि ढग हे सर्वत्र पसरलेले असते. तुम्हाला अगदी सिमला, दार्जिलिंग, महाबळेश्वरची आठवण येईल असेच हे वातावरण असते. वातावरण स्वच्छ असेल तर अगदी आजूबाजूच्या ज्वालामुखीच्या डोंगरापर्यंत जाण्यासाठी रोपवेची सोय आहे. पण बहुधा जर धोकादायक वातावरण असेल, ढगाळ वातावरण असेल तर रोपवे बंद असतात. मग तुम्हाला या पर्वतावरच सर्व हौस भागवून घ्यावी लागते. मिनिटाला वातावरण बदलत असते आणि त्याचा आनंद तुम्ही घेत असतात. जपानमध्ये आल्यानंतर हे सर्व अनुभवलेच पाहिजे. त्याचवेळी या ज्वालामुखीच्या राखेतून, ज्वालामुखीच्या काळ्या खडकातून तयार झालेला काळपट समुद्रकिनारा आणि त्यावरील वेव्ज नावाचे जगप्रसिद्ध कलाकृतीमध्ये लादीच्या तुकड्यात केलेली कलाकृती, ही देखील पाहण्यासारखी आहे. पर्यटक तासनतास येथे मच्छीमारी करत असतात. जवळच आणखी एक राजवाडा आहे. प्रत्येक राजवाडा हे स्वतंत्र वस्तू संग्रहालय असते. राजवाड्याच्या आजूबाजूला वैशिष्ट्यपूर्ण अशी बागायत असतात. प्रत्येक राजवाड्याच्या आजूबाजूला खंदक खोदलेले असतात आणि दगडांच्या मोठ्या पायावर 40-40 फूट अंतर चढल्यानंतर राजवाडा सुरू होतो. जपानच्या गार्डनमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती किंवा जंगली वनस्पती जोपासलेल्या आहेत. जपान रेल्वेमधून प्रत्येक शहर न्याहाळणे हा देखील एक आनंददायी अनुभव असतो. एकावर एक असे 5 मजली सबवे जपानमध्ये धावत असते. तरीही कधीही सेकंदाचा विलंब सुद्धा या गाड्यांना होत नाही. अगदी बुलेट ट्रेनही सेकंदाचाही अवधी न घालवता वेळेवर धावत असतात आणि जी काही 2-3 मिनिटे त्यामध्ये संपूर्ण बोगी प्रामाणिकपणे कर्मचारी साफ करतात. तुमच्या सीटवर धुळीचा एकही कण राहणार नाही याची ते काळजी घेत असतात.
आपल्या घरासमोर काहीतरी फळझाड लावावे, त्याची योग्य जोपासना करावी, हे देखील जपानी व्यक्तींचे वैशिष्ट्य. ही वृद्ध महिला आपल्या अंजिराच्या झाडाला छाटणी करून योग्य आकार देत आहे. या छाटणीमुळे सहज काढता येतील अशी भरपूर मुबलक फळे मिळतात, असे जपानी माणसांचे स्वतःचे अनुभव आहेत. हलका पाऊस वारंवार येत असल्यामुळे तुम्हाला अगदी कंपाऊंड वॉलवर दगडांवर वेगवेगळ्या शेवाळीचे प्रकार पाहायला मिळतात. वेगवेगळी शेवाळ, नेचाळ आणि